झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग. आत्या पप्पा बघ ना काही बोलतायत. काय झालं? त्याला सांगतायत की मी लहानपणी माधुरी दीक्षितच्या गाण्यावर नाचायचे, मला कोणी सांगितलेलं नसताना. नाही 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 नाही, दामाजींना कळलंच पाहिजे त्यांची होणारी बायको लहानपणी कशी होती आणि आता कशी येते. आत्या असू दे का. मगाशी काय म्हणाले माहितीये का? काय? मी लहानपणी शेंबडी होते. शी? त्याला काय अर्थ आहे का? नाही नुसतं दादा म्हणजे शी. नाही नाही नाही, पण राधे एकार्थी होते ना सगळं छान आहे बरं का. नाही नाही, नवरा बायकोंच्या नात्यामध्ये कुठलाही आडपडदा असता कामा नये. वा 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 वा, असं नाही का त्या. मग पीठ नको नको पुरे एवढं. अगं पीठ सांडलंय खाली इकडे, ते जरा ते बघते की नंतर. आता मी ना बघून येते ते आणखीन काय बोलतंय. हा राधे 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 राधे. काय? इकडे इकडे इकडे. काय ग? काय हवंय का? काय म्हणत होते मी तुला? हा राधा, माझ्या या अशा बावळट बडबडण्यामुळे तुझं लग्न मोडता मोडता वाचलं नाही. सॉरी. त्या तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये, तू नको मनाला लावून घेऊ. अगं माझी चूक आहे, मी खूप चिडचिड करते अगं, आणि मग मला नंतर कळतं की आपलं चुकलंय. नाही ग, महत् प्रयासाने तुझं लग्न जमलं, आमच्या बंड्या दादाची काळजी मिटली आणि मी हे उगीच काहीतरी बडबडत बसले. आत्या मला एक कळत नाही, मुलीचं लग्न ही काय एवढी अवघड गोष्ट आहे का? अरे नाही झालं तर नाही झालं, बिग डील. तू आई झालीस ना की कळेल तुला. ती वेळच नाही येणार आहे. म्हणजे तुम्ही आताच दोघांनी ठरवलं की काय मुलबिल होऊ देणार नाही म्हणून? हे बघ, असा मूर्खपणा करू नको. कळलं ना? आता आपल्याला मजा वाटते, पण म्हातारवयात आपल्याला त्यांची गरज लागते. ठरलेलं नाहीये, असं ठरलेलं नाहीये, फक्त याला सगळ्याला खूप वेळ आहे. खूप वेळ का? भाकरी भाकरी आधीच इतक्या मोठ्या वयात लग्न करते आणि म्हणे खूप वेळ. अगं घनासाठी काहीतरी घ्यायला पाहिजे. हा काय घ्यायचं त्याला? म्हणजे त्याला काय आवडेल? म्हणजे कपाट घ्यावं का एखादा मास्टरपीस असा? अगं सांग ना, काय आवडेल घनाला? मी काय सांगू? तुम्हाला हवं ते तुम्ही घ्या, त्याला द्या, नाही तर नका दे. मला असं वाटतं नाही कळत त्यांच्या आवडीनिवडीतलं काही. त्याला ना आपण ब्रँडेड शूज घेऊया. येस, तो म्हणला होता मला एकदा. ए मला सांग, राधाला बहिणी किती आहेत? म्हणजे आहेत का नाहीत काय? म्हणजे मला माहित नाही, मी जाऊन चौकशी नाही केली. बाई तुला बहिणी किती?
तुम्हाला काय करायचंय हो तिच्या बहिणींची? अगं ते पिक्चर मध्ये दाखवतात ना की त्या साल्या असतात ना, साल्या ते असे बूट लपवतात काय, पळवतात काय आणि मग पैसे मागतात. अशी मजा करायची असते. ते पण मी जाम खुश आहे. घनाचं लग्न ठरलं ना, जाम मला आवडलंच ते. ए तुला काय घ्यायचं? आणि नाही काहीतरी घ्यायला पाहिजे. काहीतरी नाही. पैठणी नको का? मला काही नको. माझ्याकडे खूप साड्या आहेत, त्या नेसून होत नाहीत. निमित्त नसतं काही, तशाच पडून राहतात. मला नकोय काही. काय बी नसलंय माझं? माझं कुठे काय बी नसलं? काही नाही. नाही म्हणजे तुला घनाचा निर्णय आवडला नाही का राधाच आवडली नाही? जाऊ दे आता. सांग. लिसन हा, आपली सुमुखी आहे ना, हा माझ्या मनात फार होतं की घनाचं आणि सुमुखीचं लग्न व्हावं. अगं मग आधी नाही का सांगायचं? मी काय सांगणार होते? घनाला कुठलीही मुलगी सांगू झाली की तो पटापट मुली नाकारत होता. मग आता मी हिचं स्थळ घेऊन गेले आणि घनाने तिला पण नाकारली असती. मग मुळात घनाला असं दाखवून बघून लग्नच करायचं नव्हतं. मला भीती वाटायला लागली. माझ्या मनात पहिल्यापासून होतं की सुमुखीच या घरची सून व्हावी. ही राधा टपकली तेवढ्यात. मी आता तिला असं नाही सहजासहजी सून म्हणून स्वीकारू शकत. कसं असतं मग, ह्या जोड्या असतात ना, ह्या वरती ठरतात, स्वर्गात बनतात. हा आता हेच बघ ना, मी निंबाळकरांच्या मुलीला बघायला गेलो होतो. जाताना तू दिसलीस, मी तुला पत्ता विचारला आणि मी पडलो तुझ्या प्रेमात. पडलो कसला, धडपडलो. पुऱ्या अगं खरंच. मी ताबडतोब येऊन माईला सांगितलं की मला हिच्याशीच लग्न करायचं आणि डायरेक्ट तुझ्या घरून मी तुला प्रपोज केलं. झालं. आता आपला काही संबंध होता का? नाही, पण व्हायचं होतं ते झालंच ना. आता ती निंबळकरांची मुलगी काळी का गोरी मला माहित पण नाही. हा म्हणजे मध्ये दिसली मला. ती गोरी होती. हो म्हणजे मग आता काय पश्चाताप होतोय तुम्हाला मी का भेटले म्हणून? वाटतं कधी कधी की कुठे आलो इथे आणि जन्मठेपेत अडकलो. मला असं वाटतं. माऊ, पण तू जेव्हा अशा खुसखुशीत कोथिंबीर वड्या करतेस ना, तेव्हा वाटतं देवानी करेक्ट बायको दिलेली आहे. आणि तू जेव्हा लाजतेस ना, संपलो खलास होतो ग मी. पुरे आता झोपू दे मला. सकाळी मुलांच्या शाळेत मला लवकर उठायचं. आणि सुमुखीची काही काळजी करू नकोस. तिच्या लग्नाची जबाबदारी मी घेईन. नक्की? नक्की. आणि लिसन ना, म्हणजे ना मला स्वतःला खूप आनंद होतोय घनाचं लग्न ठरल्याचा. चांगली आहे ती राधा, मला आवडली आहे. आणि हा म्हणजे तुम्ही जर खूपच आग्रह करत असाल ना तर मी घेते पैठणी. हे जरा तिकडे ठेवतेस. गुड मॉर्निंग आई आणि गुड नाईट. घना घना अगं आई काय इथे या. काय झालं? सगळ्यांसमोर ओरडता येत नाही मला. अरे काय होतास कुठे रात्रभर? हा अरे काय बघ, मित्रांबरोबर फुटबॉलची मॅच बघत होतो. हे मला ऐकायचं नाहीये. अरे किती फोन केले, फोन बंदच करून ठेवला होतास तू. मी तुला सांगून ठेवते, या टवाळकी आता बंद व्हायला पाहिजे. हा हे बघ, मला माहितीये हे सगळे असले उद्योग आई वडिलांपासून लपूनच करायचे असतात तुम्हाला, पण दिले न करू इतकी वर्ष. अरे आता लग्न ठरलंय बाबा तुझं, थोडा तरी जबाबदारीने वाग. तू हसू नकोस. आईला एक पुडीत गुंडाळून ठेवलंच आहेस, उद्या बायकोला सुद्धा. बायको बरोबरच होतो ग. काय? राधा बरोबरच होतो मी रात्रभर. अरे देवा. हो का? ठीक आहे. काय बदललाय आता?
लग्नही ठरलंच आहे की तुमचं. ठीक आहे. ए अगं अगं बरोबर होतं म्हणजे तसा बरोबर नव्हतो आई. एक मिनिट मी समजवतो तुला. हा अगं काय झालं की काल मी राधाकडे गेलो होतो. म्हणजे तिकडे आत्या होत्या, राधा होती, काका होते. काका पप्पा, राधाचे पप्पा ते होते. आणि म्हणजे ते म्हणाले की आपण बसूया. बसूया? बसूया म्हणजे बसूया, गप्पा मारायला बसूया. गप्पा मारायला बसूया म्हणून ते गप्पा मारायला बसले आणि मी नुसताच बसलो. तर म्हणजे गप्पा रंगल्या ना, त्यामुळे मग माझ्या फोनची बॅटरी कधी गेली मला कळलं नाही अगं. आणि मग फोन करायचा राहून गेला. आणि म्हणजे सगळे होत्या, पप्पा होते, आत्या होत्या आणि राधा होती. तुला पटलेलं नाहीये? नाही, तू एक काम कर, तू राधाच्या पप्पांना फोन करून विचार की मी नाही विचार तू मी खरं बोलतोय का. असं नाही रे, गप्पा मारत होतात का? हो अगं. छान. ना आगाऊपणे तिथे काय उलट सुलट ज्ञान पाजळलं नाहीस ना त्यांच्या समोर? म्हणजे काय ते शिक्षण व्यवस्था ठोकळे तयार करते असले तुझे नेहमीचे विचार नाही ना बाबा त्यांना ऐकवलेस? हे बघ शिक्षण व्यवस्था ठोकळेच तयार करते, पण हे मी त्यांना नाही ऐकवलंय. नशीब. आता जाऊ का मी झोपायला? आई, रात्रभर मी सोफ्यावर झोपलोय, माझी ना पाठ धरली अगं. अरे देवा, का रे? सोफ्यावर झोपवलं त्याने तुला? अगं नाही, सोफ्यावर नाही झोपवलं. काय झालं, आम्ही दोघे एकत्र गप्पा मारत होतो. गप्पांच्या ओघात कधी झोप लागली कळलंच नाही. आणि मग दोघे झोपलो ना सोफ्यावर. आई, मी आणि राधाचे पप्पा सोफ्यावर गप्पा मारत होतो आणि गप्पांच्या ओघात झोप लागली म्हणून आम्ही सोफ्यावर झोपलो. नाही, तुला पटलेलं नाही. आपण त्यांना फोन करून विचारूया. अरे तू काय वाटेल ते कर. साखरपुडा व्हायचा आहे अजून. आई, व्हायचा आहे ना साखरपुडा अजून. तयारी पण व्हायची अजून. खरेदी करायची आहे ती. हा करणारच की नाही कपड्यांची खरेदी? का बरमुडातच उभा राहणार आहे साखरपुड्याला? आत्ता मी झोपणार आहे किमान 4 तास आणि तू मला डिस्टर्ब करणार नाहीयेस. अरे ऐक ना, आम्ही सगळे कुहू, मी, वल्ली सगळे जातोय शॉपिंगला. येतोस आमच्या बरोबर? शॉपिंगला? हो. काय तुम्ही बायका शॉपिंगला जाणार म्हणजे किमान 25 तास चालणार तुमचं शॉपिंग. आणि मी काय करू? पिशव्या उचलू? नाही, मी झोपायला चाललोय. आई, मी खूप दमलोय आणि तू मला अजिबात डिस्टर्ब करणार नाहीयेस. गुड नाईट. अरे पण राधाची साडी खरेदी नाही. आता हस तू. बायकोला येऊ दे, मग बघते कसं जाशील तिच्या बरोबर पिशव्या उचलायला. वा, सगळ्याजणी खरेदीला निघाल्यात वाटतं. मला सांगितलं असतं तर मी आले असते. सॉरी, म्हणजे विसरलेस ग मी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. आई ग, आपण ना त्या परवाच्या दुकानात पण एकदा बघूयात साड्या. हो, तुझ्याकडे दिली होती मी लिस्ट सगळी. हो, माझ्याचकडे. तू किती वेळा एकच प्रश्न विचार. लिसन वहिनी 1 मिनिट थांबा. वहिनी, मी पण येतेय. नक्की. पण परवाची ती साडी मिळाली ना तर फक्त मी तीच घेणार आहे, दुसरी कुठली नाही. एकदा थांब ग, तो दुकानदारनं आणखीन 2-4 साड्या दाखवू दे, मग त्यातली सुद्धा तू पसंत करशील की नाही बघ. माझं ठरलंय, मी पैठणी घेणार. तुला हवी ती घे. वा, सगळ्याजणी खरेदीला निघाल्यात वाटतं. मला सांगितलं असतं तर मी आले असते.
अगं बाई अगं सॉरी म्हणजे विसरलेस ग मी. अगं म्हणजे काय तुला वेळ आहे नाहीये अगं आणि वाटलं म्हणजे तसाही या सगळ्या गोष्टीत तुला इंटरेस्ट नसतो ना म्हणून राहिलं ग. सॉरी सॉरी. आणि परत तुम्ही आमच्याबरोबर खरेदीला आलात ना वंस की तुमची खरेदी काय 10 मिनिटात संपते नाही का? इट्स ओके. मला वेळ नाहीये खरेदीला. माझी खरेदी ऑलरेडी झाली आहे. काल रुपाली भेटली होती मग तिच्या बरोबरच जाऊन शॉपिंग करून आले. बरं तुम्ही मस्तपैकी बाजार लुटून या. मी पळते लेक्चरला उशीर होतो. बाय. कमाल आहे ना हिची. हो बघा ना म्हणजे ना ही तिच्या आधीच्या नवऱ्याच्या आत्ताच्या बायको बरोबर खरेदीला कशी काय जाते. अगं काकू हे असंच असतं. माझी मैत्रीण आहे ना तिच्या बॉयफ्रेंडला पिक्चरच बघायला आवडत नाही. मग ती ना तिच्या एक्स बॉयफ्रेंड बरोबर जाते सिनेमा बघायला. हो काय कुहू अगं काकू हे असंच असतं. जाऊ दे ना काकू तुम्हाला नाही कळणार ते. प्राजक्ताच्या झाडावर रातराणी कशी उमलणार ना. एक्स चांगलं आहे ना. हा म्हणजे प्राजक्त आणि रात्राणी एक्स. हो हो. चला 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 चला. तुम्हाला कपड्यांचा चॉईस करायला माझी मदत लागेलच ना. मी येतो बरोबर. चला ठीक आहे. नाही येत पण नंतर माझा सल्ला मिळाला नाही म्हणून हळहळू नका तुम्ही. पण तुला जर का बरोबर यायचं असेल ना तर तू येऊ शकतोस. फक्त अट एकच आहे कुठलाही सल्ला द्यायचा नाही. मग अवघडच आहे. जा आता पटकन पुढे जा आणि रिक्षा थांबव. जा पळ पळ. चला तू कशाला घेतेस त्याला बरोबर. असं काय पिशव्या कोण उचलणार वरती पिशव्या उचलायची असते तर मी ह्यांना सांगू का. प्रश्न तो नाहीये. आधी मला सांग मी काय बोललो जावई बापून समोर ते. पप्पा मला वाटतं आपण रात्रीबद्दल न बोललेलंच बरं. कारण मी मनाची तयारी केली आहे माझ्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. पप्पा लिंबू पाणी. लिंबू पाणी कशाला. मला कॉफी चालली असती. नको. हसतीयस ना माझ्याकडे बघून. नाही वाटतेय का मी हसल्यासारखी. नाही. हँगओव्हर. कुणाला. हँगओव्हर हँगओव्हर. मला काय जरा मान अडकली आहे. डोकं जड झालंय. ऍसिडिटी वगैरे. हँगओव्हर नाही. प्यायलोच कुठे रात्री मी एवढी हँगओव्हर यायला. तुम्ही काल एकदम कंट्रोल मध्ये होतात. मग अजिबात जास्त वगैरे काहीही केलं नाहीत तुम्ही. आणि बडबड बोलणं काहीच नाही काहीच नाही. म्हणजे मी काहीतरी बोललोय. काय बोललो सांग. जाऊ दे ना पप्पा कालचा विषय. तुम्हाला आत्ता बरं वाटतंय ना. नाही नाही प्रश्न तो नाहीये. आधी मला सांग मी काय बोललो जावई बापून समोर ते. तुमचं लग्न मोडेल असं काय बोललेलं नाही ना मी. पप्पा मला वाटतं आपण रात्रीबद्दल न बोललेलंच बरं. कारण मी मनाची तयारी केली आहे माझ्या. सांग ना मी काय
खरंच काही वेडवाकडे गेलं का तोंडून माझ्या? पप्पा मला ना खूप उशीर होईल आपण बोलत बसलो तर. तुम्ही एक काम करता का? तुम्ही बघा म्हणजे घनश्यामलाच फोन करा ना. गंमत करतेस ना बापाची? हं? बापाची गंमत. हं? तुम्हाला वाटतंय ना मी गंमत करतेय, त्यातनं तुम्हाला बरं वाटतंय ना, तुम्हाला आनंद होतोय ना. ओके ओके मी गंमत करते. हा अगं ये पप्पा हं. काळजी घ्या. अरे सांग ना, ये मी काय बोललो सांग ना. अगं संध्याकाळपर्यंत जीव बिव जाईल का माझा? काय मी काय बोललो नाही. मी तर पिऊन एकदम गप्प होतो. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.